काय KFC ला चालले का? हा KFC घेता घ्यायचा पैसे जाम इथे लावता मग जेवून द्या ना तुम्ही. हा घेऊन येतो ना आम्ही. मी इथे लावता ना. चला माझं पाहिजे तरी आपला अनलिमिटेड जेवायला घेतला होता. अनलिमिटेड शेंग बकेट टाईप. दुसरी गाडी तर आपली गेली असेल आता हॉटेलवर. काय डिप सॉस नको नको घेऊ. आता कैसा कहा? नहीं हमारी गाड़ी है भाई. हमें ऑटो का क्या करना है भाई. गाड़ी से जाएंगे ब्रो. ऑटो से क्या करेंगे. काही फोन करताना मला फोन पण उचलायला भेटत नाही. आता काय काय हाय. हे दरवाजा खोला खोला ना. घ्या रे. चला चालू करा. डीप घ्या. डिप घे ना. इथे ठेव ना. आमरेश्वर ठेव ना. पडल पडल पडल. हे मी पकडता. तुम्ही एक एक घ्या. अजून आपला एक एवढा लांब दे रे. 5 किलोमीटर आहे ना. ते पोहोचू घे लगेच. संपापर्यंत तरी पोहोचू. हा ठेव. काढून ठेव. हा खाऊन झाला. आता पोहोचलो आपण हॉटेलवर. पोहोचू. डबल लेफ्ट राईट चालले गल्ल्या गल्ल्या ना. आज बघ कशी झाली. पाखरं सगळे हे झाले. छोटी पाखरं मेल्या त्याच्यावर हायवेला. बाकी बरं टिप इथून केवढा जवळ आहे आता. केवढा जवळ आला. 2 किलोमीटर. बघ ना. एखादं पीस आपण अशी केलेली ना बोटिंग. येच पॅलेस इथंच केलेली ना. हा इथंच केलेली. हा तेव्हा पण ब्लॉग नाही करायचो तेव्हा. नाही तर तेव्हा ते तो पण राजस्थानची अशी डबल राजस्थान दिसला असता ब्लॉग मध्ये. डबल नाही डबल बोललो मी. जे पण बोललो असं. आपण लास्ट टाइमला आलेलो तेव्हा ये एरियात आपण लेफ्ट साइड चालतो. आपण ते साइड. हा म्हणजे आपण फक्त तो आमराई घाट तो पण लास्टच्या दिवशी आपला आपण फिरायला आलेलो. ट्रिप मध्ये आपले नव्हताच ये साइड. आपला हॉटेल आता येईलच. आपल्या हॉटेलवर व्ह्यू आहे आणि समोरचा अख्खा आमराई घाट दिसतो हॉटेलवरून. अशी दादा लास्ट टाइम राहिलेला इकडे. आजचा आणि उद्याचा दिवस इथे चाल. परवा इकडनं पण निघाल. काय उदयपूर. हा उदयपूर तर आम्हाला पण सरप्राईज होता. उदयपूरला जायचं आहे म्हणून अचानक ठरलं सगळं. आता बघा केवढा छोटा रस्ता आहे. एकदम गल्ली रस्ता आहे. सूर्य दादा फोन तेच आलेला. एकदमच गल्ली रस्ता आहे. नीट सापच. हे भिवंडीपेक्षा जास्त बारीक आहे. मंडई आतमध्ये घुसलोय. हो परत दुसऱ्या दिवसानंतर पण चालू ना. समोरून गाडी आली तरी काय थांबले. स्कूटीवाला ना. जा गपचूप. माती बोलते. बारोमासी तसं भावालाच असेल. बारोमासी राईटचा. रात्री जाम भारी दिसतो हॉटेल. एकदम लाईट लागल्यावर. तो पण छान आहे. तो काय करते. आपली गाडी लागली इथं. हो ये इथं. नाही माझ्यावर नाही. तिथंच राहिले. काय मला चांगला खेळ तुझी किशन आहे बघ. अख्खा हातमाग चल बघ. अमराई घाट. हा ते साईडला मस्त व्ह्यू आहे. बघ ना भाई. कॅमेरा त्यांचे चालू आहे ना. मग आल्यावर घ्यायला येऊ. चल बॅग उतरवताना घ्यायला येऊ. थंडी येते इथं. उलट थंडी काय नाही. जे आपण थंडी खाऊन आल्यावर ते हिसाबाशी इथं थंडीच काय नाही. वंडर पॅलेस काय आपली पहिली मध्ये
आमची रूम इथं सामान ठेवलंय, छोटीशी आहे पण मस्त आहे. पण ती कशासाठी मस्त आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे इथं टेबलवर बसल्यान व्ह्यू बघा. मला वरची रूम दाखवली नाही तो, कारण सध्या आपण तरी आधी रूममध्ये येऊन जाईल, कारण रूममध्ये आपलं सामान आहे. रूममध्ये आधी आलो मग आपल्याला वरती जायला भेटेल. तिथं आकांक्षा दिदी त्यांची रूम आहे. आकांक्षा दिदीचं नाव देते आयडीनं शुभम. ही चौघांसाठी जी वरची रूम आहे आणि आम्हाला भेटलेली आहे ह्या फ्लोअरची ही आणि त्याच्या साईडची एक सेकंड फ्लोअरला. त्यांना भेटले थर्ड फ्लोअरला एक रूम जी मोठी आहे, बिकॉज तिथे 4 जण आहेत. तर 4 जणांची रूम लास्ट हा एरिया वाईज लास्ट रूम मोठी आहे. त्याच्यामुळे त्यांना मोठी आहे. त्याला इथं बसवते असं नाही इथं सामान आहे, कॅमेरा नाही ठेवू शकत. थांब जरा. तर या हॉटेलचं नाव वंडर व्ह्यू म्हणून आहे. आंबळी घाटावर आहे हॉटेल. तुम्ही तर गुगल मॅप्सवर टाकले तरी तुम्हाला लगेच भेटेल वंडर व्ह्यू म्हणून. तर रूम्स ॲक्च्युली फ्लोअर आणि कॅपॅसिटी हिसाबाने फ्लोअर आपल्याला प्राईस आपल्याला दिली जाते इथे. तर तुम्ही तिथून बुक करू शकता. त्यांचा नंबर आहे, वेबसाईट आहे का नाही माहिती नाही. याला एक इथं बसा, आता इथं बसा, आम्ही जाऊन येतो. आम्हाला वरची मोठी रूम बघायची आहे. लास्ट नाही. हा सिटी पॅलेसचा व्ह्यू आपल्या रूमच्या समोरून हा सिटी पॅलेसचा व्ह्यू दिसतोय आपल्याला घाटावर, आमराई घाटावर. ज्या लास्ट टाइम इथं फिरायला फक्त लास्टच्या दिवशी आलेलो होते, पण असाच पुरं म्हणजे तेव्हा सगळे आलेली ट्रिपमध्ये. पण ट्रिपमध्ये ही साईड इन्क्लूड नव्हती, पण या साईडला आम्ही फक्त फिरायला आलेलो. एक फक्त राऊंड मारायला, ते पण रिक्षा घेऊन. आज तिथेच रूम आहे. म्हणजे आजचा आता एवढा दिवस राहिलेला आणि उद्याचा दिवस आपल्याला इथे घालवायचा आहे. परवा घरी आहे. सध्या कोणाला माहिती नव्हतं आम्ही राजस्थानला उदयपूरला आलो आहे म्हणून, कारण आमची ट्रिप होती मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेच फिरून आणि घरी जाणं. पण अचानक ठरला आणि म्हणून सगळे आता इथे पोहोचल्यानंतर आपापल्या घरी. आता आपले भोपाल इंदोर ती साईड फिरणं बाकी होती, म्हणजे ते साईडला जाणार होतो. पण आलो आपण उदयपूर साईडला, चित्तोडगडला गेलो असतो आपण नाहीतर. पण आता सगळे घरी व्हिडिओ कॉल करून सांगितलं एकमेकाची की म्हणजे आपापल्या घरी व्हिडिओ कॉल करून एकमेकाचे बोलतो आपापल्या घरी व्हिडिओ कॉल करून सांगितलं की आपण म्हणजे आम्ही इथं आलोय करून. कोणालाच खरं नव्हतं वाटत इथं आहे. पण तेव्हा शेवटी जेव्हा व्ह्यू दाखवला त्यांना तेव्हा त्यांना समजला. कसा वाटला तुम्हाला MP टू राजस्थान? एक नंबर. प्रवास अरे तुम्हाला माहिती आहे का किती वाजलेलं आहे तेव्हा? 8 तास झालेलं. तेव्हा आम्ही टाइम बघितला, अरे बरं 8 तास झालं, समजला पण नाही गाडीत 8 तास झाला. अरे आता बसलेलो गाडीत असं वाटते. इतनी खुशी आम्ही करता उद्या आपल्याला त्या हॉटेलमध्ये जायची माझी साहेब. काय तिथे तुझी पार्टी का? याची पार्टी आहे. बोलला आता स्वतःहून बोलला. अरे पण ना आम्ही गाडीत होतो ना आम्ही तेच बोलत होतो का 8 तास झाला, पण काहीच समजलं नाही का 8 तास झालं करू. असं वाटतं आता गाडीत बसल्या न पोचलो. मस्त वाटते मस्त वाटते. मी चाललो वरती. हा चल वरती जाऊ चल. अरे चला रूम हीच आहे का? हा हे येऊ शकता ना? हा आहेत ना. मला हा ही मस्त ही मोठी आहे. आम्हाला वाटलं इथं खिडकी असेल. आम्हाला आधी खालून वाटला. आमच्या साईडला रूम आहे ती मोठी आहे ना, बरं ती तुम्हाला असेल म्हणून आम्ही व्ह्यू बघायला येतो. लब कसा टाला लावते घेते ना बाई बस का. आता आपण चाललोय जेवायला शोधायला. कसं काय वरती ते सगळं फुल आहे. हा फ्लॅशलाईट ऑफ ऑन आहे का? ठीक आहे थांब करतो. गाडी येते दिसली मला समजले. हॉटेलच्या बाहेरचा परिसर आपलं हॉटेल तिथेच आहे. मस्त वाटते. बघू आता कुठे जेवायला काय भेटते आणि मग घाटावर फिरायला जवळपास. राजस्थान काय आखित आहे बाबा तिथं दाखवते राजस्थान. तो कुठं आहे? जायला लागते ते. हा हॉटेलवर काय दिसतो रात्री बोललेलो ना मगाशी. एक नंबर दिसते हा हॉटेल बाहेरून, पण फक्त रात्रीच. पोर्श आपण इकडनं जाऊया, पटकन निघूया.
चेक करायला आलं इथं आपल्याला पाहिजे ते आहे का नाही दुसरीकडे जायला. दुसरी सगळी नाही का बघा. हां दुसरी सगळी तिथे थांबल्यात. आपल्याला फक्त इथं बघायचं आहे आपले कामाचं काय आहे का. असं रेस्टॉरंट छोटासा मस्त लेक समोर हे बघ इथं आहे बा. तो नॉनवेज किधर मिलेगा इधर आसपास? नॉनवेज आप इधर जाएंगे सीधे है हरिगढ़ हरिगढ़ रेस्टोरेंट का नाम है. ओके थँक्यू 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 थँक्यू. ओके. हरिगढ़ तो बोला उधर आपको नॉनवेज मिलेगा. नहीं मेरे मेरे को पसंद नहीं है. तो बोलला इथून जा सरळ लेफ्टला हरिगड म्हणून आहे. 4 मिनिट का वॉक इथे या साईडला इकडे शोधा. तर आपल्याला आता त्यांनी तर सांगितले हरिगड म्हणून तिथेच बघायला जायचं आहे कसं काय. शुभम ये रे ये साईडला ये तू. आता शुभम बोलेल काहीतरी सांग. काय नाही सगळी बोलताना तू बोलत नाही. हा सबस्क्राइब लाइक एंड शेअर काहीतरी एक सेंटेन्स. हा कुठे जेवायला चाललं ते तर सांग. वी आर एक्सप्लोर. हनुमानाचं मंदिर आहे घाटालाच. हे ना भेटते कुठं आहे. झोंबलते की त्याला विचारा आधी. चालू लांबची गोष्ट. झोडियाक हॉस्टेल आहे. तर आपल्याला भेटलं हॉटेल किचन ऑफ मेवार. मला किचन ऑफ मेवार रेस्टॉरंट सापडले. बाबा बाबा माझं चांगलं आहे दिसतो लाईटिंग. हो सगळ्या वरतीच आहे. रूपटॉप चल पुढे चल चल बोल चल माझ्या बाजूला बस सर तू. बाबा बाबा हे बाथरूम जेवण पचून निघेल. चल उरी टाक. इकडे बसू. झाले दहा मिनिटं बस. मी चाललो. भाऊया घे ना. हे बघ कुकीज आहेत गव्हाच्या पिठाचे. घे रे घे चल घे चल. त्यांच्याकडून हॉटेलवाल्यांकडून कॉम्प्लिमेंटरी आल्यात आपल्याला. घ्या 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 ना पकडा. मला एक घेऊन द्या. गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहेत ते कॉम्प्लिमेंटरी मधून दिले आहेत. 0 फॅट 0 काय बोलत होते ते. मैंने तो नॉनवेज खाया आपने जो सजेस्ट किया था राजस्थानी चिकन था वो अच्छा था.
वेज तो मैंने ट्राई नहीं किया, बट उन्होंने मुझे बताया कि वो भी बहुत अच्छा था, पनीर चिल्ली वगैरह। और स्पेशली जो राइस था उसका मुझे जीरा वाला फ्लेवर बहुत अच्छा लगा जो आपके राइस में डाल हुआ। ओवरऑल बहुत गुड, सबको अच्छा लगा, वो सबने खाया अच्छे से। और आपने जो लास्ट में जो कुकीज़ दिए, आपके होल व्हीट कुकीज़ जो थे आपने जो दिए वो भी बहुत अच्छे थे, और थैंक यू उसके लिए। खाना बढ़िया था। आपके हिसाब से एक दिन में हम क्या कर सकते हैं, क्योंकि हम कल का दिन ही है इधर। लाइक आई थिंक आज फ्राइडे है और कल सैटरडे है, तो सैटरडे को लॉकडाउन नहीं है, तो कल तो आपके लिए सारे प्लेसेस ओपन है। संडे के दिन के मतलब कल आप इन प्लेसेस को छोड़ दीजिएगा, जैसे अर्ली मॉर्निंग करणी माता टेम्पल कर लीजिएगा, फिर उसके बाद सिटी पैलेस कर लीजिएगा, और सिटी पैलेस के बाद आपको लंच का टाइम चाहिए होगा तो 1-2 घंटा या 3 घंटा लगेगा, और उसके बाद आप है ना सज्जनगढ़, हाँ टेबल नंबर 3 लोग, ठीक है, तो आप सज्जनगढ़ मानसून पैलेस कर सकते हैं। जो करणी माता है ना बेसिकली उसके 2 रास्ते हैं, बाय स्टेयर्स भी जा सकते हैं और दूसरा रोपवे के थ्रू भी जा सकते हैं। तो जैसे अर्ली मॉर्निंग जाते हैं करणी माता, अगर आप जाते हैं तो 2 ही टाइम उसके लिए सूटेबल है, पहला है सनराइज, दूसरा है सनसेट। जो सनराइज का टाइम रहता है तो उस टाइम रोपवे चलेगा नहीं, बट वो इतना मतलब इजी टू गोइंग है कि आप बिना रोपवे के भी जाएंगे तो भी चढ़ लेंगे, आप वैसे भी 10 जने हो तो बातें करते करते कब पहुंचोगे पता नहीं चलेगा। लेकिन जब आप अगर आप आने के टाइम थक जाओ तो आप रोपवे से आ सकते हो, क्योंकि एटलीस्ट 10-10:30 के आसपास वो चालू हो जाता है। तो आने के टाइम आप रोपवे ले लीजिएगा, जाने के टाइम आप वो कर लीजिएगा, तो आपका टाइम भी बच जाएगा, क्योंकि रोपवे 10 बजे चालू होगा, फिर 10 बजे आप जाओगे तो सनराइज का तो हो नहीं पाएगा, तो इस वजह से आप बिल पे रख लीजिए। आपको खाना कैसा लगा आप गूगल पे रिव्यू कर सकते हो, ट्रिप एडवाइजर, जोमेटो, किसी पे भी रिव्यू कर सकते हो जहाँ पे भी आपको कन्वीनियंट लगे, और आप आपके फ्रेंड्स वगैरह को भी बता सकते हो। जरूर ऑफ मेवार, सॉरी का किचन्स ऑफ मेवार हा हॉटेल होता, किचन्स ऑफ मेवार, तिथं आम्ही जेवलो। जर तुम्ही आले कधी तर जाऊ शकता, इथं जेवण मस्त होता, नक्की ट्राय करा। हां खरंच सर्विस चांगली आहे, सर्विस चांगली आहे, एकदम फ्रेंडली होते सगळे, आणि जेवण पण चांगलं होतं, असं काही कंप्लेंट करण्यासारखं खरंच नव्हता। आणि कॉम्प्लिमेंटरी मध्ये आम्हाला त्याने कुकीज दिले, हे पण होल व्हीट विदाउट फॅट, आपण दिसत नाही, हां दिसतं आता। थँक्यू रे बाई, लाईट मारली आहे, कुकीज दिले त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतला का जेवण कसं होतं, त्यांनी स्वतःहून व्हिडिओ घेतली जेवण कसं होतं त्यांच्या ह्याच्या टाकाला, त्यांनी बरंच काय पण सांगितलं आपल्याला इकडचा, आता तुम्ही या टायमाला काय फिरू शकता आणि तुम्ही उद्या सकाळी काय काय फिरू शकता, काय काय अवेलेबल आहे, कसं काय आहे, सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं। आणि हे बघा आमचे सपोर्टर मदत करतात लाईट मारून, तर त्यांनी बरंच काय सांगितलं, रूम्सच्या वगैरे सांगितलं, बरंच बोलणं झालं। तर तुम्हाला कधी चान्स भेटला तर जा तिकडं, आणि जे हॉटेलमध्ये आहोत त्या हॉटेलमध्ये पण राहा, वंडरव्ह्यू पॅलेस ना, असंच काय ते वंडरव्ह्यू पॅलेस म्हणून सर्च करा, गुगलवर भेटेल तुम्हाला, बुकिंग तशी करा किंवा इथे येऊन करा। आता आपण जाऊया आपल्या हॉटेलवर, दुसरे सगळे गेले पोचले आहेत, बघू। आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट, थंडी भरपूर आहे, थंडी वाढत चालले, जशी रात्र होते तशी थंडी वाढते, म्हणून आता बघू, आज जर कुठे जायचं असेल तर बघू, नाही तर आपल्याला रूमच गपचूप जायला लागेल, म्हणून काय होतं। मला वाटलं आपली गाडी आली, सध्या काश्मीर की कलीवाला थंडी लागते। चला बघू, चला ते काय करतात बघू, चला। गुड नाइट, मम्मी गुड नाइट, मामा हात करते, चलो बाय बाय, मामा जोक सांगते नाही ए ना, बाय बाय, चल टाइम ना माझ्या, चला चलो तर अरे हो चलो तर आजचा ब्लॉग
आपली मेंबर्स ओके आहेत ना? नाही माझा ब्लॉग चालू होता ना. हा हा चलो हा. अरे आशिष हा चला श्रद्धा. आपण झोपत हा गुड नाईट. हा गुड नाईट. गुड नाईट. हो चल मी झोपतो आता. एव्हरीथिंग स्क्रिप्टेड. अरे बस बस बस. ए चले जा चल.